श्री माधवनाथ दीप प्रकाश सकल तीर्थ श्री सद्गुरु समर्थ योगीराज भगवान माधवनाथ महाराज की जय। नसे ज्ञान वैराग्य काहीच अंगी, नसे भक्तीचा लेशही अंतरंगी। कसा वाजवू दिव्य चारित्र डंका, समर्था तरी होई तू पाठी राखा। न ठावे मुळी शास्त्र वेदांत योग, कळेना कसा आकळू ध्यान योग। कशी लावू मी शून्य रूपी पताका, समर्था तरी होई तू पाठी राखा। रुचेना मना लागी एकांतवास, भवाचे वनीही फिरायास हौस। सदा वाटते भीती चित्तास शंका, समर्था तरी होई तू पाठी राखा। स्वनेत्री सदा माधवा तू वसावे, तुझे रूप सर्वांतरी म्या बघावे। तुझ्या रंगणी रंगवी एकमेका, समर्था तरी होई तू पाठी राखा। कृपा माधुरीचे बहु गोड प्याले, भरोनी मुखी लाविले हो दयाळे। करोनी मुका बोल का दे अवांका, खरा जाहला नाथजी पाठी राखा। श्री माधवनाथ महाराज की जय। अष्टविंशतितमः किरणः प्रारंभ। श्री सद्गुरुनाथाय नमः। जय जयाजी लोकनायका, लोक दुःख छेदका, लोक कल्याणकारका तुझ साष्टांग नमन। लोकांकारणे कष्ट सोशिषी, लोकांकारणे स्वरूपी येसी। लोकांकारणे लोका ऐशी, करीशी कृती। लोकांकारणे करिसी कर्म, लोकांस्तव सांगसी धर्म। लोकहितार्थी अधर्म, निपात करीसी। लोकांस लावव्या धर्मनादी, लोकांचीच करीसी स्तुती आदी। म्हणसी लोकांसी ठेविसी हृदी सदोदित। लोकांस्तव घेसी लघुत्व, लोकांते देशी देवत्व। करिसी लोकांचे सेवकत्व धावुनिया। तू केवळ परमात्मा, नामा रूपातीत रामा। परी लोका आणाया परधर्मा, लोकांसम होसी। देशकाल स्थित्यनुसार तू घेसी अवतार। मच्छ कच्छ वराह थोर, होसी लोकांकारणे। भक्त लोकाग्रणी प्रल्हाद, त्यास रक्षिसी अखंड। हिरण्यकश्यपूचा केला वध, लोकवंद्या। राखिले भक्तांचे वचन, तेवी ब्रह्मयाचे वरप्रदान। म्हणोनी नरकेसरी समान, धरिले रूपगा। बली होता भक्तराज, परी न पाही लोककाज। म्हणोनी पाताली सहज, घातला वामन रूपे। क्षत्रियांनी केला कहर, बुडविले लोकसत्वाचे माहेर। होवोनी परशुराम द्विजवर, करिसी निपात तमाचा। झाला लोकांत दुःख भार, बंदीत पडती सुरवर। म्हणोनी रामरूप सुकुमार, धरोनी मारिले रावणाला। मायेचे माजले थोतांड, लोक विसरले धर्मबंध। विपरीत मातांचे झाले बंड, घेतला कृष्णावतार। निशाचरांचा निपात केला, भगवद्गीतेचा अरुण प्रगटविला। कर्मयोग रवी उदयाला, आणिलासी मग होऊनी बौद्ध। करीसी बुद्धीचा प्रभाव शुद्ध, ऐसा लोकहिताचा छंद। तुझ सर्व काल लागला, तुझ्या समलोकाग्रणी। न सापडे गा त्रिभुवनी, आता माधवनाथ रूपे जनी। येसी लोककाजास्तव, पूर्वी जे त्वा अवतार घेतले। त्यात काही न्यूनत्व राहिले, म्हणोनी काहे शुद्ध रूप घेतले सद्गुरुराया। वामनावतरी बली फसविला, परशुरामे मारिले मातेला। पित्याच्या मृत्युसी कारण झाला रामावतार। श्रीकृष्णावरी आरोप फार, जन म्हणती त्या चोर जार। परी सर्व शुद्धीचे सार, सद्गुरु माझा। जैसे भेटतील लोक, तैसाची होई लोकनायक। लोकोद्धाराचे व्रत एक, दृष्टी पुढे ठेवी। गतकिरणी श्रीनारायणानंद, साठविती हृदी योगाभ्यानंद।
वली शिष्य जो परमानंद, त्याते संकटी सोडविती. वली सदा आनंदात राहे, भोगी सुख शांती देवी सवे. भार्या पुत्र असती, परी हे नादलुब्ध. एकदा आले 3 कान फाटे, अंगावरी भगवी वस्त्रे. शैली शृंगी वाजवीती ते, बाह्योपचारे. मागती भिक्षावली जवळी, येरू गेला तो माता दिसली. तिला न कळता घातली धान्य भिक्षा. परी भिक्षे करी झाले कोपिष्ट, शापिती वली भक्त. त्या भिक्षा दिली अल्पमात्र, सर्पदंश तुझ होई. वली विनवी कर जोडून, मी केवळ दीनहीन. इतुकी भिक्षा घेऊन पावन करावे. परी तयांनी नायकीले, क्रोधेच निघोनी गेले. वली मातेने सर्पदंशा ऐकिले, जाहली दुःखित. अनाथाचा कैवारी श्रीनाथ, आली तेथाई धावत. सांगितली जोग्यांची मात, म्हणे रक्षी बालका. नाथे दिधला अभयतियेला, वली दंशातीत झाला. तो न मानील काळाला, सर्पाचा पाडकाय. जरी दंश करील तक्षक, तरी सुखी राहील मम बालक. तू सांभाळी प्रियतोक, न जाऊ देई मोरीकडे. मातेने वलीसी प्रतिपाळिले, कोठेही न जाऊ दिले प्रेमळे. परी एकदा वली सहजी गेले मोरीपाशी. तेथे होता सर्प विखारी, वली पदाते दंश करी. रक्तबिंदुद्वय सत्वरी, निघाले तेथे. घाबरली ती मायेची देवता, नाथपदी आणि प्रियपुत्रा. कटुनिंबाचा बांधिला पट्टा, योगेंद्राने. बसविले भजनावलीस, मृदुंग वाजवी योगेश. लाविली समाधी सर्वांस आनंदाने. बांधिता प्रभूने पाला, वली दुःखमुक्त झाला. ऐसा रक्षी नाना वेळा सर्व बाळकांसी. भक्त कोठेही असो बसला, पूर्ण ध्यास तयाने घेतला. तेथे तेथे धावला योगीराज. वैदर्भ प्रांती यवतमाळ, तेथे होती नाथबाला. जाई सरोवरी स्नानाला मंगलदिनी. कुमारीचा पाय निसटला, जीव बहु व्याकुळ झाला. म्हणे नाथा धाव दयाळा प्राण व्याकुळ. नाथा मी केवळ अनाथ, आले घोर संकट. तुझ वीण तारक येथ नाही अन्य. कोणीतरी उचलोनी, ठेविली तिरी ती भामिनी. पाही लोचन उघडोनी, तो शून्यवत. नंदीग्रामी प्रभू दर्शना, आली ती भाविक कन्या. प्रेमे म्हणे योगीराणा, तू मज बुडविसी. मी पोहणे न जाणे, परी माझे कन्या सुतविलक्षण. मज नदीत बोलावून आणती गा. जलग्रामी येई गुरु नारायण, करी नाथ सुता ते पावन. तयाचा ज्येष्ठ बंधू कृष्ण, त्याते गुप्त अनुग्रह. बघोनी तयाचे वृत्तिवैभव, नाथे दिधली भक्ती नाव. तू यात बसोनी जाय कृष्णराया. तू जी जी कर्मे करशील, ती मदार्पण करी बाळ. खाणे पिणे भोगी सकल, पाही मज लागी. सृष्टी सुंदरीचे हे विचित्र उपवन, येथे जीवतरू वेली संपूर्ण. नाना रूपे करीती धारण, तैसाची वेशमाथा. या वनात फिरावयाचे, यम नियम हे मार्ग साचे. खळगे असती भ्रांतीचे, ते ओलांडावे त्वा. यम नियमाचा मार्ग सोडून, तू न जाई रे कृष्ण. ना तरी मायेच्या गुंफेत जाण शिरणे लागे. तेथे घडरी ही श्वापदे, तुझ छळतील गाडे. होतील रे तुकडे तुकडे, तरी मार्ग न सोडी. यम मार्गाने तू जाशील, तेथे तुझ हृदय गृद दिसेल. चक्राचे द्वार उघडशील, तै मी दिसेन. या उपवनाचा माळी, मीच आहे वनमाळी. म्हणोनी समर्पी क्रिया सगळी भक्तराया. करी तुझा देह व्यवहार, न घेई हटयोगाचा जोजार. सर्वाभूती संचार पाही माझा. मी रवी चंद्र तारकात, नद्या ओढे समुद्रात. वालुका तेवी मृत्तिकेत, मी भरला असे. पर्वत हे मम रूप असे, सर्व योनीत मीच भासे. अणुरेणू सही प्रकाशे, मी आत्मा राम. मी नाही ते स्थल नाही, मी नाही ते दृश्य नाही.
ऐसा सर्वा ठाई मज पाही फार काय सांगो. शिष्य विनवी सद्गुरूसी मज न कळे ही ज्ञानराशी. तू ज्ञानाचा केवळ शशी प्रकाशवी मज. तुझी मोडक मूर्ती असे तू न आकळीता येथे. मग विश्वरूप समुद्राते कैसा आकळीन. तरी देवा ऐसे न करावे मज दीना पदरी घ्यावे. सुलभ मार्गावरी न्यावे कृपाळूपणे. मज नाही दुजा ईश्वर तूच एक केवळ आधार. दाखविता ध्यानाचा डोंगर कैसा उल्लंघू. हसूनी म्हणे योगीश्वर सांगेन भक्तीचा विचार. तोची सुलभ आधार बघाया मूलरूप. सर्व कर्मे करी मदर्पण हे तुझ पूर्वीच सांगितले जाण. सदा वृत्ती ठेवी समान भक्तराया. स्तुतीचा न मानावा गर्व निंदेचा न भावा खिन्न भाव. जैसे गगनी येती मेघ सर्व परी गगन शांत. किंवा समुद्री येत वो पर्जन्य परी न सोडी सीमा जाण. तैसे करी आपुले मन निर्विकार. निंदक हा मोठा उदार. करी मार्गातील कंटक दूर. निंदका सारखा उपकार दुसरा कोणी न करी. निंदका विणे कार्य न होई. निंदक ही ममतेची आई. निंदका सारखा सखा नाही जगतत्रयी. निंदक हा रजक वाटे मलिन मन वस्त्राचे धुतो गठ्ठे. न घेई अल्प मजुरी ते आपणापासुनी. निंदक हा तीर्थराज करी पाप क्षालन सहज. निंदक वाढवी बोज शक्ती सदा. निंदकाचे सहाय्य आहे म्हणूनीच परमार्थ लाभ होय. निंदक नसता प्राणी राहे अभिमान गर्तेत पडूनी. ऐशा निंदका निशिदिन तू करी साष्टांग नमन. उपकृती त्याची स्मरून राहील निश्चल अंतरी. आता स्तुती पाठक कोणी भेटेल न मानी तयाचा डौल. तू न पात्र स्तुतीस केवळ परितत्व असे. तुझ्या अंतरी जे तत्व खेळे स्तुती पाठके त्या ते स्तविले. ऐसा निश्चय ठेवी स्वबळे मग तुझ भीती नाही. मनी संतोष ठेवावा कोणाचा द्वेष न करावा. सुख दुःखाचा न मानावा आनंद वा खेद. सर्व इंद्रिये गुरुसेवेत त्वा अर्पण करावी उचित. नरदेहीच यथार्थ मुक्त लाभते गा. 84 लक्ष सती योनी परी नरदेही हेच मुक्ती साधन. अपूर्व भाग्येच हा जन्म लाभतो जीवासी. स्वर्गीचे देवही इच्छिती या नरदेहाची व्हावी प्राप्ती. परी किती एक दुर्मती करीती त्याची मृत्तिका. असोनी जासी श्रवण न करिता प्रभुलीला श्रवण. जैसी भिंतीसी बिळे दोन तैसे कान तयाचे. मस्तकी चढविला रुमाल जरतारी किंवा पगडी तुरेदारी. अथवा मुकुट नाना परी शोभविले. ऐसे मस्तक सद्गुरु पाई न लवे जयाचे कदाही. ते गर्दभावरील ओझे पाही शिष्यराया. जयाची वाणी रसाळ परी विषयासी वाचाळ. नामोच्चारणा करील ती वाणी व्यर्थगा. जैसा बेडूक रात्रभरी करी बडबड भारी. तेवी वाणी निस्सत्व सारी त्या देहाची. हस्ती घातली सुवर्ण कंकणे परी व्यर्थ प्रभू सेवे विणे. प्रेताचे करभूष विणे तैसे होय. मृगनयना परी नयन परी न पाहती प्रभूचे ध्यान. ते काष्ठमूर्तींचे जणू नयन तेजहीन दिसताती. नासिका भासे चाफे कळी श्री गुरुपदीची सुमनावली. परी न अवघ्राणी कदा काळी ती दुर्गंधी केवळ. कमला परी वदन न करी तीर्थप्रसाद ग्रहण. तो घाणीचा पेव जाण शिष्योत्तमा. कंठी ज्याच्या बहुमाधुरी परी प्रभू गायन न करी. तो रासभाच्या कंठापरी जाण बाळा. पाया असती बळकट परी न तीर्थयात्रा करीती. प्रभू मंदिरी न जाती ते वृक्ष खोडासम. ऐकोनी प्रभूचे नामोच्चारण जयाचे न द्रवे चित्त जाण. तो केवळ आहे पाषाण समज बाळा. तरी सर्व इंद्रियांना तू भक्ती मार्गी नेई कृष्णा. मग तीही ब्रह्मरूप जाणा होतील निश्चय. जयाचे चित्त तत्पदी रमेल तो सर्वांसी तुच्छ मानिल. राज्य वैभवी तृणवत समजेल
निश्चयेसी. प्रभू भजने मिळेल शांती, मग इंद्रियेही निर्बल होती. सहज समाधीची प्राप्ती त्या योगे मिळेल. निष्काम भक्तीचे सोने घेऊनी करी भूषणे, सर्व काया बाह्यांतरी शोभविणे. हा राजमार्ग. आता भक्तीचे प्रकार असती 9 साचार. सांगे नारद योगेश्वर प्रल्हाद पुत्रासी. श्रवण कीर्तन स्मरण चरणसेवा अर्चन वंदन, दास्य सख्य आत्मनिवेदन नवविध भक्ताही. आता श्रवण भक्तीचे लक्षण तुझ करीन निवेदन. ऐकाव्या ईशलीला जाण किंवा अध्यात्मग्रंथ. सगुणापासून निर्गुण हा सिद्धांत जाण, म्हणोनी सगुण कीर्ती ऐकोन व्हावे निर्गुण. नाना पुराणे ऐकावी, प्रभू गुणकथा चाखावी, अंतरी सदैव रुजवावी श्रवण भक्ती. अध्यात्मग्रंथ ऐकोन तितिक्षेचे मिळे साधन, सहज जाई मन रमून आनंदात. नाटके अथवा कादंबऱ्या त्वान ऐकाव्या कुमारा, विषयाचा वारा भेदील शरीरी. अध्यात्मग्रंथ प्रथम तुझ वाटतील कठीणतम, परी अभ्यास करिता उत्तम चाखशील गोडी. मनन करोनी ऐकावे, मग त्यातील रहस्य घ्यावे. रहस्य कळता विटये क्षुद्र ग्रंथांचा, पक्वान्नाची मिळता माधुरी. कोण खाईल भाकरी, अध्यात्मग्रंथाची थोरी अपूर्व असे. शूद्र ब्रह्मांचे जे सार, ते अध्यात्मग्रंथरत्न भांडार. पूर्वजे ठेविले उघडे साचार, वेचावी रत्ने त्यातुनी. दुसरे लक्षण कीर्तन, सतत करावे भजन. वर्णावे प्रभूचे गुण नाना प्रकारे. हरिकथेचे कीर्तन करी वृत्ती तल्लीन. कीर्तने होई समाधान चित्तवृत्तीसे. कीर्तने होते आत्मकार्य, कीर्तने होई परांचे कार्य. कीर्तने स्वार्थ परमार्थ होय हा सिद्धांत. कीर्तने होते चित्तशुद्धी, कीर्तन ही भक्तीची गोडी. या कीर्तन योगेच जोडी, सायुज्य संत समूह. कीर्तना ऐसे साधन, नाही जगती आन. कीर्तनेच तुकोबा जाण, परमामृत चाखिती. सोडुनी भगवत कीर्तन, करीती विषयांचे कथन. ती अधोगती जाण निश्चित बाळा. करीती मंगल महोत्सव, तेथे कीर्तनाचा अनुष्टुप होय. नाचविती वेशा समूह, धिक धिक जिणे जयांचे. तरी कीर्तन आदर करावे, कीर्तनी जना रंगवावे. हे कीर्तन भक्ती लक्षण बरवे, तुझ सांगितले. आता नामस्मरण ही तिसरी भक्ती. अनेक किरणी प्रकाशविली ज्योती. स्मरणाविणे ना तुटती इंद्रिय बंध. स्मरणे होई शुद्ध शरीर, स्मरणे पिडा जाई दूर. स्मरणे विकल्पाचे घर, नाहीसे होई. या स्मरणाचा महिमा अपार, गाती श्री ज्ञानेश्वर. स्मरणाविण नाही उद्धार नरदेहाचा. नाम गावे नाम घ्यावे, नाम सद्गुरूसी वहावे. नामाविण केव्हाही नसावे भक्तराया. अशनी शयनी भोजनी, रमावे चित्त नामस्मरणी. नाम महिमा जाणे मुनी महादेव. नामाने तरला ना अजामिळ, नामेच वाल्मिक मराळ. नाम हा सोपान उज्ज्वल साधकासी. काही न झाले जरी कार्य, परिणामे रंगविरधय. तो निश्चये मुक्त होय पुण्यवान. असेल जरी दुराचरी, नामाचा जप करील अंतरी. त्याची पापे दुरी भिवूनी पळतील. अभ्यास योग नाही घडला, परिणामाचा सदा चाळा. राखील यमनियमाला, तोही होईल योगी. अंती येता नाममुखी, तोची खरा सार्थकी. त्या पुनर्जन्म नाही ही उक्ती, भगवंताची प्रसिद्ध. नामाचा ठेविता हव्यास, तेची अंतकाळी करील प्रकाश. ये रवी न ये नाममुखास मरणसमयी. चौथी भक्ती पादसेवन, जावे सद्गुरूसी शरण. करावी सेवा मानसपूर्ण अहर्निश. काया वाचा मन, वाहावे सद्गुरू चरणी. कायेने करावे बाह्य सेवन सद्गुरूपदाचे. वाचेने सद्गुरूची स्तोत्रे गावी. नाना काव्ये करावी, सद्गुरूपदी समर्पावी प्रेमभावे. मनानेही सेवा करावी,
सद्गुरु चरणी दृष्टी ठेवावी. श्री गुरुसी आवड जागावी, ते मी होईन सुवास. श्री गुरुच्या नासिकी वास, जे जे आवडे श्री गुरुस, ते मी होईन. जरी देहाची झाली माती, तरी सेवेन सद्गुरु प्रती. जेथे प्रभू उभे राहती, त्या स्थळी माती होईन. शरीरातील उदक तत्व, जेथे स्पर्श करील गुरुराय, तेथेच ठेवीन निसंशय ही मानसिक सेवा. जेथे सद्गुरुस ओवाळती जन, तेथे तेज तत्व मिळवीन. जेथे वारा घालती विंझणे, वायुसी ठेवीन. ज्या अवकाशी श्री गुरु वसती, तेथेच मिळवीन आकाश ज्योती. न पाहीन दिवस रात्री, सेवीन सद्गुरुला. गुरुसेवा हे धर्माचे सार, गुरुवचन ओंकार. गुरुमूर्ती हा ब्रह्म साक्षात्कार, ऐसी पूर्ण भावना. जन्म मृत्यूची यातायात, सोडा यासी गुरु समर्थ. वेदांत सिद्ध तमत, सद्गुरु वाचूनी नाकळे. ब्रह्मा विष्णू महेश, न देती मुक्तीस. सद्गुरु विणचित प्रकाश, मिळणार नाही. म्हणून त्रिपुटीने सेवावे सद्गुरु चरण, याचे नाव आत्मनिवेदन. चौथी भक्ती, पाचवी भक्ती अर्चन, करावे सद्गुरूचे पूजन. घालोनी सहजासन, भक्तीने गा करावे गृही देव मंदिर. देव्हाराही मनोहर, सजवावे आसने अलंकार. मनसोक्त ठेवावी सद्गुरूची मूर्ती, अथवा चित्रे पुरती. आणावी नाना पुष्पे प्रीती, शोभवावे प्रभूसी. षोडशोपचारे पूजा करावी, मनाची वृत्ती दवडावी. मानसोपचारे पूजावी श्री गुरुमूर्ती. मानसपूजेचे विधान, सांगितले षोडशतम किरणी. त्या परिवर्तोनी अर्चना भक्ती करावी. सहावी भक्ती वंदन, सर्वांसी करावे नमन. साधू संत सज्जन आदरे नमावे. सर्व देवांसी नमावे, कोणा न उल्लंघावे. नमना ऐसी लीनता नोहे कोठेही. नमने येई निराभिमानता, नमने जाती दोष तत्वता. नमने सद्गुरूची प्रसन्नता सदा राहे. कोपिष्ट जरी असला प्राणी, त्यास करिता साष्टांग नमने. तो शांत होई ते क्षणी, ऐसे नमन महात्म्य. नमने बुद्धीचा विकास होई, नमना न लागे खर्च काही. नमने अमृताच्या डोही, सदा राही मानव. सद्गुरुपदी लोटांगण घालिता, सर्वापराधांचे करील क्षालन. आता सातवी भक्ती दास्य जाण, ती त्वा स्वीकारावी. करावे श्री गुरुचे दास्यत्व, न ठेवावा दुजा भाव. जी आज्ञा करील गुरुदेव, ती पाळावी. सख्यत्व आठवे लक्षण, याचे करावे फार जतन. प्रेमसूत्रे बांधून सद्गुरूसी ठेवावी. जेणे पंथे प्रभू तुष्ट, तोच घ्यावा पंथ. न दुखवावे गुरुचित्त कदा काळी. प्रसंग कैसाही येवो, परी न ढळावा भावो. सख्य भक्तीचा ऐसा निश्चयो, ठेवी मनी. प्रभूच्या सख्यत्वास्तव, सोडावे व्यवहार सर्व. कांता सुताचे भय बाळगू नये. सख्यत्वासी जेणे बिघाड, त्याचा तोडावा संबंध. सख्यत्वेच सद्गुरुदेव आकळला जाय. नववी भक्ती आत्मनिवेदन, करावे आत्मनात्मविवरण. पिंड ब्रह्मांडाचे शोधन करीत जावे. त्वंपद तत्पद विचार, यांचा भेद करावा दूर. जीव शिवाचा अलंकार करावा एक. मीपणाचा जेथे विसर, तेची आत्मनिवेदन थोर. याच तू करी स्वीकार भक्तराया. पंचतत्वी जैसे आकाश, देवा माझी सद्गुरु परेश. गुणा माझी सत्वविशेष, तैसी भक्ती नववी. ऐसे भक्तीचे प्रकार, सांगे श्री गुरुवर. भक्ती हे सर्वांचे सार, म्हणे श्रीनाथ. भक्तीने मिळे ज्ञान, भक्ती हे योगा साधन. भक्ती हे वैराग्यभूषण साधकांसी. कलियुगी भक्ती हे अमृत, सर्वांसी करी जिवंत. भक्तीनेच जीवनमुख प्राणी होय. सलोकता समीपता, स्वरूपता सायुज्यता. या चतुर्भक्तीत पाहता सायुज्य श्रेष्ठ. भक्तियोगे सायुज्य मुक्ती,
साधका लाभे निश्चिती, तरी नवविधा भक्ती करी साधका तू. या भक्तीचे साधन पूर्ण होता जाण, तुझ सर्वांतरी मी दिसेन कृष्णराया. ऐसी होती विश्वदृष्टी, तूची विश्व होसी, मी तूपणा विस्मरसी हा निश्चय. आता कृष्णरायांचे चरित्र पुढील किरणी करू प्रगट, ऐका हो श्रोते समस्त म्हणे नाथसूत. इति श्री माधवनाथ दीप प्रकाशे नाथसूत विरचिते भक्तियोग वर्णन नाम अष्टविंशतितमः किरणः समाप्तः. अनंतकोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज भगवान श्री माधवनाथ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.